अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाकायची आहे। बघा गुढीपाडवा अत्यंत शुभ दिवस आहे। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ दिवस मानला जातो। या दिवशी आपण चांगल्या कामांची सुरुवात करतो आणि हा दिवस जो आहे नवीन वर्षाचा, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। त्यामुळे येणारं हे वर्ष आपल्याला अत्यंत सुखाचं जाण्यासाठी, आपल्यातली निगेटिव्हिटी, नकारात्मकता हे काढून टाकण्यासाठी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा सकाळी तुम्ही आंघोळ कराल तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक गोष्ट न विसरता टाकायची आहे। ही वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असते, फक्त तिचा आपल्याला वापर करायचा आहे। चमत्कार घडेल असा हा अत्यंत सोपा पण खूप प्रभावी असा उपाय आहे। माता लक्ष्मी यामुळे प्रसन्न होते, आपल्यामधली निगेटिव्हिटी, नकारात्मकता सगळी धुवून जाते आणि मग आपण जे काही कष्ट करतोय त्याचं आपल्याला फळ नक्की मिळतं। आणि बघा गुढीपाडवा हा शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपण अभ्यंग स्नान करायला पाहिजे, जसं आपण दिवाळीमध्ये करतो। नवीन वर्षाची सुरुवात होत असते। हिंदू वर्षाची नवीन सुरुवात म्हणजे बघा चैत्र प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून होते आणि गुढीपाडवा हा सगळेजण अगदी आनंदाने साजरी करत असतात। त्या दिवशी सगळ्या घरांमध्ये अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि येणारं वर्ष आपल्याला भरभराटीचं जाऊ दे, आनंदाचं जाऊ दे असं प्रत्येकाला वाटत असतं। म्हणून आपल्याला हा अगदी सोपा उपाय करायचा आहे। आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून हा उपाय करायचा आहे। सगळ्यांसाठी हा उपाय करा, आरोग्य चांगलं राहतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होते, आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर होतात। बघा महिलांना मान्य आहे की या दिवशी सण असतो, सगळीच गडबड असते, आपल्याला सेवा सुद्धा करायची असते, गुढी उभारायची असते, स्वयंपाक असतो घरामध्ये। या दिवशी आपण वेगळ्या गोडाधोडाचं जेवण करत असतो, पण काय या गडबडीमध्ये खरंच विसरून जाऊ नका। आधीच तुम्ही आदल्या दिवशी या गोष्टी काढून ठेवा। भले तुम्ही बघा आंघोळ सकाळी करणार आहे, बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळ्या नंतर करायच्या आहे, पण घरातल्या सगळ्यांसाठी हा उपाय करायचा आहे। तर सगळ्यात पहिले बघा सगळ्यात सोपं म्हणजे तुम्हाला आंघोळीच्या वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। आपली जी हळद असते ती हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असते, हळद नाही असं एक पण घर तुम्हाला सापडणार आहे। प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद टाकताना कुलदेवीचं, आपल्या स्वामींचं स्मरण करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही आंघोळ कराल या पाण्याने त्यावेळेस तुम्हाला फक्त ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो विष्णवे नमः असं तुम्हाला 5 ते 7 वेळेस फक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करायची आहे। आणि यानंतर आंघोळ झाल्यानंतर बाथरूम मध्ये जेव्हा आपण वस्त्र परिधान करतो, कपडे घातल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। बघा अर्घ्य कसा द्यायचा मी सांगितलं आहे। तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद कुंकू टाका किंवा नाही काही जमलं फक्त तुम्ही पाण्याने अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल। तुम्ही तुमचं घर आहे, बाहेर जागा आहे, अंगणात तुम्ही अर्घ्य द्या चालेल, पण फ्लॅट सिस्टीम मध्ये बरेचसे लोक राहतात म्हणून मी सांगितलं आंघोळ झाल्यावर बाथरूम मध्येच तुम्ही पूर्व दिशेकडे तोंड करून सुद्धा सूर्याला अर्घ्य देऊ शकतात। अशा अगदी सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आंघोळ झाल्यानंतर आपण देवपूजा वगैरे केल्यानंतर जे मी तुम्हाला 2 तोडगे सांगितले आहे लाल आणि पिवळ्या पोटलीचा, मी नंबर पण दिला आहे, त्या ताईंकडे तो मिळून जाईल। याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा। ती पोटली तुम्हाला घरात 12च्या आत बांधायचीच आहे। घाई गडबडीत प्लीज दादांनो ताईंनो विसरून जाऊ नका। हा दिवस बघा अतिशय महत्वाचा आहे। या दिवशी तुम्ही उपाय केले तर त्याचा फायदा जास्त होतो। कसं आहे आपण नंतर पण करू शकतो, हरकत नाही, पण त्या दिवशी त्याला जास्त महत्व असतं। ठीक आहे, सेवा वगैरे तुम्ही नंतर करा, पण उपाय आधी तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर वाटलं तर तुम्ही गुढी उभारा। घरातल्या सगळ्यांनी मिळून हे उपाय, सेवा सगळं जे आहे ते करायचं आहे। यानंतर बघा अजून तुम्हाला थोडा वेळ असेल ना तर तुम्ही एक काम सुद्धा करू शकतात। आपण जे हळद पाण्यामध्ये टाकणार आहे तर त्या एका वाटीमध्ये तुम्ही किंचित हळद घ्या, मोहरीचं तेल घ्या, बेसन घ्या आणि गाईचं दूध, गाईचं कच्चं दूध। ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी बघा हळद, मोहरीचं तेल, बेसन आणि गाईचं दूध यातल्या जमतील त्या गोष्टी तुम्ही वाटीमध्ये घ्या। याचं एक छान उटणं बनवा तुम्ही आणि ते तुम्ही अंगाला लावलं तरी सुद्धा चालेल। अंगावर याच्याने तुम्हाला मॉलिश करायची आहे। लहान मुलांना तर तुम्ही नक्की करा। याच्याने काय होतं आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी निघून जाते। बघा मोहरीच्या तेलमुळे सुद्धा, मोहरीच्या तेलाचा सुद्धा आपण किती उपाय करत असतो। त्यानंतर गाईचं दूध तर तुम्हाला माहिती, गाईच्या प्रत्येक गोष्टीचा किती उपयोग होतो। तर असं तुम्ही हे उटणं लावून तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला नाही जमत तर किंचित भर तुम्ही हळद टाका। यानंतर या दिवशी बघा कडुलिंबाचं पानं सुद्धा तुम्हाला त्याचे उपाय करायचे असतात। तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही कडुलिंबाचं 1 पान टाका। कडुलिंबाचं पान अत्यंत औषधी असतं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ते टाकून जर या दिवशी, बघा आपण दरवेळेस नाही करत, वर्षातले असे काही दिवस असतात त्याला त्या दिवशी काही गोष्टीला महत्व असतं, म्हणून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 तुम्ही कडुलिंबाचं पान टाका
आणि त्याच्याने आंघोळ करा. यामुळे रोगराईपासून सुटका होते. आपण बघा बऱ्याचशा ऍड बघतो, काही फेसचे क्रीम असतात किंवा काही टूथपेस्ट वगैरे त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पानांचा उपयोग केला जातो. काही औषधांमध्ये सुद्धा ते ऍड केलं जातं. तर हे तुम्हाला या दिवशी खायचं सुद्धा आहे. त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुमच्यासाठी नक्की आणेन की त्याचा कसा उपाय करायचा आहे. पण आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 ते 2 तुम्ही कडुलिंबाचे पानं टाकायचे आहे. यामुळे सगळ्या रोगराईपासून आपलं संरक्षण होतं. देवी आईची कृपा आपल्यावर राहते. आणि बघा दिवस हा महत्वाचा आहे, त्यामुळे या दिवशी ना काही गोष्टी तुम्ही करा, सेवा करा. म्हणजे बघा हा दिवस ना वाया जाऊ नका देऊ. आपण काय करतो, सुट्टी असते तर त्यामुळे अशा सणासुदीला उशीर होतो, पण असं बिलकुल करू नका. दिवस महत्वाचा असतो, त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो. कारण बघा मग आपण म्हणतो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्यावर अशी वेळ काय येते. तर वाईट वेळ आपल्यावर येऊ नये आणि आली तरी ती आपण अगदी चुटकीसरशी त्याच्यातून मार्ग काढू शकतो. यासाठी आपल्याला हे काही उपाय केले ना तर त्याचा आपल्याला 100% फायदा होत असतो. तर बघा अगदी हा छोटासा उपाय आहे. नक्की तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही उटणं बनवून लावा किंवा चिमूटभर हळद टाका आणि सोबत तुम्हाला कडुलिंबाचा पाला हा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचाच आहे. यामुळे सगळी नकारात्मकता धुतली जाईल आणि आपल्यामधल्या वाईट गुणांचा सुद्धा नाश होईल. वाईट काही आपल्यावर कोणी काही वाईट कोणाचा विचाराचा प्रभाव झाला असेल तर तो सुद्धा निघून